श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघा, मला येऊन 3 दिवस झालेले आहे मामाच्या गावाला, आणि शिव तर एवढी एन्जॉय करते ना मामाच्या गावाला आलेली. ते चला तुम्हाला दाखवते. मजा येते बेटा, तुला मजा येते ना? बोल बोल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. या माझ्या मामाच्या गावाला यात्रा आपल्या यात्रा जायचं ना पिल्लू. अरे हात नका घेऊ ना, तू हात नका घेऊ ना. तर तुम्ही बघू शकता पिल्लू किती छान खेळते. तर तिला तर खूपच मजा येते. आणि आम्ही ना आता मम्मीच्या दुकानात आहे. तर हे मम्मीचं दुकान आहे, तर तुम्हाला समोर दाखवतेच मी. आणि आता मला जायचं होतं ॲब्रो करायला पार्लरमध्ये. तर शिवला आहे ना तिच्या मावशीजवळ दिलं आणि म्हणलं चला तुम्ही ॲब्रो वगैरे करून येते. तर मी माझ्या काकूच्या पार्लरमध्ये गेली ती, आणि त्यांचं घरगुतीच पार्लर आहे, पण खूप छान चालतं त्यांचं पार्लर वगैरे. आणि त्या ब्रायडल मेकअप वगैरे सगळं करता, आणि फेशियल, ब्लीच, वॅक्स वगैरे सगळं. तर तुम्ही बघू शकता. तर त्यांनी ना भारीचे फेशियल किट आणलेले होते, आणि याच्यासाठी ना खूप कस्टमर बसलेले होते. आता कस्टमरचं चालू होतं करणं. तर म्हणलं तोपर्यंत ना माझं तर थोडासा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर मग त्यांनी ना माझे ॲब्रो वगैरे करायला घेतले. एवढा त्रास होत होता ना खूपच, कारण की 1-1.5 महिना झाला तर ॲब्रो नव्हती केली मी. आणि माझ्या डोळ्या जेवणाचा मेकअपसुद्धा यांनीच केला होता. तो तुम्हाला मी दाखवलेला आहे एका व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी डोळ्या जेवणाचा अल्बम वगैरे दाखवलेला आहे. तर त्याच्यात मी सांगितलेलं आहे की माझा मेकअप कोणी केलेला आहे. तर ह्याच त्या काकू होत्या, त्यांनी माझा डोळ्या जेवणाचा मेकअप केला होता, आणि खूप छान अशा प्रकारे त्यांनी माझा मेकअप वगैरे केलेला होता. मला तर खूपच आवडला होता. तर मग मी ना तिथून आल्यानंतर तर शिव बघा किती खुश झाली. मी ती पार्लरमधून आले ते घरी, तर ती मला बघून एवढी खुश झाली ना खूपच. नंतर आम्ही थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या, आणि इकडे तिकडे थोडंसं तिला फिरवलं. दुकान दाखवते. हाय कर. आणि इकडे तुम्ही बघू शकता, तर किती मोठ्या साड्या वगैरे आणलेल्या आहे माझ्या मम्मीनी. आता संक्रांतीसाठी खूप माल भरला होता माझ्या मम्मीनी, तर भरपूरपैकी तो विकून गेला, आणि काही बाकी पण आहे. तर छोट्या लेकरांचे, मुलींचे, मुलांचे, आणि ती ब्लाऊज वगैरे पण छान शिवती. तर बघा किती छान असे ब्लाऊज शिवले होते तिने, डिझाईन वगैरे पण. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी डिझाईन वगैरे तिने शिवलेली होती. तर हे ब्लाऊज आहे ना, मम्मीनी साड्या वगैरे विकायला आणल्या, तर त्याच्यातलंच ब्लाऊज हे ते आरीवर्कचं आलेलं होतं. तर त्या पद्धतीने मम्मीने खूप छान असं शिवून दिलं होतं. आणि मम्मीचं संक्रांती म्हणूनच एवढं सामान नाही, तर हमेशा आहे ना मम्मीच्या दुकानात एवढं सामान राहतंच. कपडे वगैरे सगळे, लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळे कपडे मम्मी ठेवती. आणि इकडे बघा या दोघींच्या कशा गप्पा वगैरे चालू होत्या. शिव कोणासोबत गप्पा मारती बेटा? आणि इकडे ना माझी लहानी काकू ना शेतातून घरी आलेली होती. तर त्यांनी माळवं बघा काय काय आणलं त्यांच्या शेतात आहे. पालकची भाजी, कोथिंबीर, गवारीची शेंगा. आता गवारीची शेंगाला खूप भाव आहे, आणि त्यांच्या गवारी शेंगाने थोड्याच निघते. कोथिंबीर बघा एक भोत भरून आणलेली होती. तर उद्या आहे ना आम्ही ना पालकची भाजी बनवणार आहे. इकडे बघा शिवच्या मामाचं काय चालू आहे. तर तिला आहे ना तिच्या मामासोबत खूप आवडतं. मामा आहे, हाच मामा घ्यायला आला होता ना आपल्याला, हाच घ्यायला आला होता ना. ओळखलं तू हाच मामा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट करा, आणि जाता सबस्क्राईब करून जा. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.